कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. भाडेकरू व्यापारी व शेतकरी प्रणव फुलझेले यांच्याकडून भाड्याव्यतिरिक्त कार्टर आणि कोंबडीची मागणी केल्याचा गंभीर आरोप बाजार समितीचे सचिव मडगे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील तिडके यांनी आंदोलन छेडताच अखेर सचिवांना सार्वजनिकरित्या माफी मागावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर बायपास परिसरात प्रणव फुलझेले यांचे डेपो व पशुपालन खाद्य केंद्र भाड्याने आहे आणि या फुलझेले हे स्वतः शेतकरी असून व्यापारी म्हणूनही व्यवसाय करतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सचिव मडगे हे नियमित भाड्याव्यतिरिक्त वारंवार कार्टर आणि कोंबडी देण्याची मागणी करत होते. मागणी पूर्ण न केल्यास दुकान खाली करण्याचा दबावही टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि या सततच्या त्रासाला कंटाळून फुलझेले यांनी शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील तिडके यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच तिडके यांनी कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर बायपास येथे जोरदार आंदोलन छेडले. तिडके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच सचिव मडगे यांनी अखेर सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करत अनावधानाने माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो असे जाहीर केले आणि या दरम्यान बाजार समितीचे संचालक दिवाकर कावंडे यांनीही दिलगिरी व्यक्त करत दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि याबाबत बोलताना पप्पू पाटील तिडके यांनी इशारा देत सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आहे. जर कोणत्याही व्यापाऱ्यांवर किंवा शेतकऱ्यांवर दबाव टाकून औषध मागणी केली जात असेल तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. गरज पडल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल. आणि या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभार पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरामध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. कोणाले अपमानास्पद बोलणार नाही. बोल बोल तो विषय बोल नाही. बोल दे बोल दे या बोल दे रात लागेल. चल बोल दे ना बोल. असं बोलतात ना. बोल दे ना. अरे बोल दे ना. बोल दे ना दे ना. थांबला 10 मिनिटं. बोलू दे ना दे ना. कोण बोल थांबला 10 मिनिटं. बोला या इकडे. सगळे चुप सगळे चुप. एक मिनिट. माझ्याबद्दल जे काही आपण तक्रार आहे आणि जे काही काल संभाषण झालं जे अनावधानानं झालं चुकीनं झालं असेल काही त्यांच्याकडून झालं असेल काही माझ्याकडून झालं असेल मी तरी स्वतःहून दोन्हीकडून माफी मागतो आणि यानंतर असे होणार नाही. ठीक आहे ठीक आहे. नाही नाही आमच्या आंदोलन सगळी तुम्हाला बसायचा अधिकार नाही. आम्ही नाही, समज. एक मिनिट. नाही, ऐका, मग काय समज. काय विषय नाही तुम्ही पहिली मागणी तुम्ही इथे कर्मचारी तुम्ही कर्मचाऱ्यासारखे वागा. तुम्ही मालक बनता का? तुमचं बोलणं कसं आहे? तुम्हाला एवढी गरमी आली कुठे? सार्वजनिक अरे हे राहू दे रे बा थांब ना. हा घरचा विषय आहे ना. काय नाही. पाहून नंतर निर्वाचा करण्यात येते. राहू दे. नाही नाही पत्रकार ते जिवंत बोंबडे तुम्ही शेटर खाली दाबून ठेवा. पार्ट्या करतो हे काय करतो सगळ्या समोर आम्हाला माहिती आहे. एवढा अधिकार तुम्हाला आला कुठून? 2 मिनिटं पण. त्याला काय? मी काय म्हणतो एक मिनिट बोलू तर द्या. मी काय म्हणतो तो विषय नव्हता. आमच्या तिडक्याचं रक्त सांडलं. हो ना. हा जेव्हा पाळण्यात होता तेव्हा या मार्केटची उभारणी झाली. हो आज हा आम्हाला धावणं शिकवणार का इथे येऊन? सगळं बरोबर आहे. तर याला वॉर्निंग आहे. याला दारू पिऊन आम्हाला दिसावून यायच्या पुढं तुला वॉर्निंग आहे. ए बाबू नाही, तो तुझ्या विषय- आता लय नाही, वाच आहे. नाही, अरे विषय विषय झाला नाही विषय झाला नाही मागितली काय ऐकली नाही काय ऐकली नाही काय ऐकली नाही. मी पप्पू पाटील तिडके एक साधारण शेतकरी. मी इथं बसलेला आमच्या सगळ्या इष्टमित्र सगळ्या शेतकरी बांधवांसोबत इथं बसलेलो. त्याचं कारण एकच
इथला मुजोर अधिकारी मळगे, जो इथला सचिव आहे मार्केटचा, हा 24 तास दारू पिऊन असतो. जिवंत कोंबड्या शटर खाली दाबून ठेवतो आणि त्याच्या जो अंडर आहे शेतकरी आहे, व्यापारी आहे, हा सगळ्यांचं पिळवणूक करतो. त्यांना पैशाची मागणी करतो की मला दारू आणून द्या, मला हे आणून द्या, मला ते आणून द्या, तेव्हा मी तुमच्याशी चांगलं राहील. नाही तर त्याचा अधिकाराचा उपयोग करून त्यांच्यावर कारवाई करतो. इथल्या शेतकऱ्यांना तो दुखवतो, पैसे खायचे काम करतो. आज आम्ही शेतकरी संघटना, साधारण शेतकरी आणि इतर सर्व मित्रमंडळी याच्या वतीने एक मागणी करताय, या सचिवाला इथून बळतर्फ करा आणि या मार्केटची इज्जत वाचवा. कारण हा नालायक हरामखोर अधिकारी 24 तास दारू पिऊन असतो. नमस्कार, मी प्रणव राजेश फुलझेले. माझं जुनं कॉटन मार्केटमध्ये ढेपीचे दुकान आहे. तिथे मडगे साहेब आम्हाला दारूची मागणी करतात, तुम्ही दारू द्या, एक क्वार्टर आणून द्या, नाही तर तुम्ही दुकान खाली करा. तू दुकान कोणी खाली केली असा मला वैयक्तिक मानसिक त्रास देतात आणि मी त्यांच्यात आता त्रासाला खूप कंटाळून आज आम्ही उपोषणाला बसलो आहे. याच्याबद्दल आपण कंप्लेंट केली नाही का? कंप्लेंट साहेब कोणाला करणार आहे? अध्यक्षाजवळ कंप्लेंट केली, पप्पू दादा तिडकेजवळ. अच्छा, हो, तुमची ही मागणी पूर्ण नाही झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू. आम्हाला न्याय मिळण्यात यावा. आणि या जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.